बातमीपत्राची सुरुवात महत्त्वाच्या बातमीने। पुण्यामध्ये कायद्याचा धाक राहिला नाही, कारण कोथरूड परिसरात तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली। किरकोळ वादातून रिक्षा चालकाकडून आणि त्याच्या साथीदाराकडून धारधार शस्त्राने मारहाण करण्यात आली आहे। दुसरीकडे शास्त्रीनगर चौकात मद्यधुंद अवस्थेत असलेल्या माजूरड्या तरुणाने महिलांसमोर अश्लील वर्तन केलंय। तरुण आणि गाडीतील त्याचा मित्र दोघेही मद्यधुंद अवस्थेत होते। असा कोणताही प्रकार नाही। सकाळी साधारणतः 10:30-11 वाजता एकाच वेळेला ही घटना प्रसारमाध्यमांमधूनच आम्हाला समजलेली आहे। जसे आम्हाला समजलेली आहे त्याचप्रमाणे आरोपी, त्यांचे नातेवाईक यांनाही समजलेले असू शकते आणि त्यामुळे आरोपी आहेत ते आपल्याला अद्यापपर्यंत मिळालेले नाही आहे। एक अँगल त्याच्यात असा आहे की तो जो आरोपी आहे, जो कोणी आरोपी आहे त्याच्यावरती एक खंडणीचा देखील पुणे पोलिसात कुठेतरी गुन्हा दाखल आहे। याचा रेकॉर्ड चेक केले का? तो रेकॉर्ड नाही, अद्यापपर्यंत मी काही चेक केलेलं नाहीये, परंतु चेक केल्यानंतर आपण त्याबाबत कमेंट करू शकतो। गाडीमध्ये किती जण होते? गाडीमध्ये किती जण होते? सध्या तरी व्हिडिओचं अवलोकन केल्यानंतर गाडीमध्ये हा एक चालक आणि त्याच्यासोबत एक बाजूला को पॅसेंजर सीटवर बसलेला एक मुलगा दिसत आहे। साधारणतः त्याच्या गाडीचं स्पीड प्रतिशत सांगितल्यानुसार 100-120 तो गाडी चालवत होता। सीसीटीव्ही पाहिलेत का? हा खरंच सदरची गाडी आहे ती जेव्हाचा व्हिडिओ आपल्याला प्राप्त झालेला आहे तेव्हा ती गाडी सिग्नलवर उभी होती। पाठीमागचे सीसीटीव्ही फुटेज चेक केले का? तपासामध्ये त्या सर्व बाबी आहेत त्या पडताळल्या जातील। गाडी मालकावर गुन्हा दाखल होणार वेगळा नाही, सध्या तरी आपण जो चालक आहे आणि जे व्हिडिओमध्ये दिसत आहे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया करीत आहोत आणि त्याच्यानंतर पुढं पाहता येईल। कधीपर्यंत गुन्हा दाखल होईल? गुन्हा होईल का? 8 तासामध्ये गुन्हा दाखल होईल। सार्वजनिक ठिकाणी उपद्रव निर्माण करणे, सार्वजनिक ठिकाणी अश्लील आणि अश्लाघ्य वर्तन करणे, त्याचप्रमाणे कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। मोटर व्हेकलच्या ऍक्ट प्रमाणे सार्वजनिक ठिकाणी रहदारीस अडथळा निर्माण करणे अशा स्वरूपाची कलम आहे त्याच्यामध्ये। नाही, त्याबाबत आता निश्चित आत्ता नाही सांगता येणार, पण एकाच्या हातामध्ये एक बिअरची बॉटल दिसत आहे, त्यावरून आपण काही कलम आता लावत आहोत। पडताळणीनंतर आपल्याला ती पाहता येते। माहिती अशी पण मिळाली आहे, कदाचित चूक जे सोर्सनुसार, की कल्याणी नगरच्या एका मोठ्या पबमधून दारू पिऊन पहाटे 3 वाजता ते बाहेर पडले। याबाबत कोणतंही कन्फर्मेशन माझ्याकडे नाहीये। तुम्ही त्या अँगलने तपास करताय की कुठून आले का? नाही, सध्या पहिल्यांदा माझं आरोपी ताब्यात घेणं याच्यावर कॉन्सन्ट्रेट केलेलं आहे, त्याच्यानंतर बाकी सर्वच बाबींचा तपास आहे तो होणार आहे। गाडी रिकव्हर झाली अद्याप नाही। गाडी पण नाही अद्याप। पण त्यांचं आपल्याला त्यांचे नातेवाईक त्याची ओळख पटली, त्याचं घर आणि संबंधिताची ओळख पटलेली आहे। संबंधितांच्या पाठीमागे माझे पोलीस तपास पथक आहेत आणि लवकरच आपण त्यांना ताब्यात घेऊ। वडिलांना कशी ट्रीटमेंट चौकशी झाली? आय थिंक वडिलांचा आई-वडिलांची चौकशी झाली आहे का? काय करते त्यांना आपण आणलं नाही अद्याप। ठीक आहे। आरोपी बाबत विचारा। आरोपीच्या आई वडिलांना म्हणजे आता या विषयावर मला नाही बोलता येणार काही। सीसीटीव्ही आपण कुठपर्यंत फुटेज झालाय? वाघोलीच्या दिशेनं तो सकाळी गेलेला होता, त्याच्यानंतर तो परत माघारी आलेला आहे, इथपर्यंत आम्ही ट्रेस केलेला आहे। तर त्या पुढचं जर मी सांगितलं तर मला आरोपी शोधण्यामध्ये अडचण येईल। तर अद्याप आरोपीवर गुन्हा दाखल झालेला नाहीये। सार्वजनिक ठिकाणी अश्लील अश्लाघ्य कृत्य करणं, तसंच मोटार वाहन नियमांतर्गत गुन्हा दाखल होणार आहे। तसंच सार्वजनिक ठिकाणी उपद्रव माजवल्याप्रकरणी या आरोपीवर गुन्हा दाखल करणार असल्याचं पोलीस अधीक्षकांनी सांगितलेलं आहे, पोलिसांनी सांगितलेलं आहे। आणि यावेळेस त्यांनी आपण बघतोय महिला दिनीच पुण्यात अतिशय चीड आणि संताप आणणारी ही घटना घडलेली आहे। अलिशान BMW गाडी रस्त्याच्या मधोमध थांबवून एका मद्यधुंद अवस्थेत असलेल्या तरुणानं रस्त्यातच महिलांसमोर अश्लील चाळे केले। तरुण आणि गाडीतील त्याचा मित्र दोघेही मद्यधुंद अवस्थेत होते आणि फुल स्पीडमध्ये गाडी चालवत वाघोलीच्या दिशेनं ते निघून गेलेले आहेत। आज सकाळच्या सुमारास तरुणाचा सिग्नलवर हा अश्लीलपणा एकानं मोबाईल कॅमेऱ्यामध्ये कैद केला आणि या प्रकारामुळे मोठा अनर्थ होण्याची देखील शक्यता होती। मात्र स्थानिक लोकांनी या संदर्भात पोलिसांना माहिती दिलेली आहे, परंतु अद्याप आरोपींना अटक करण्यात आलेली नाही। दारू पिले फुल प्रकारे खूप वाईट घडला आहे। एक BMW चालवणारा चालक आला होता आणि ते आता एक असली चाळे करत भर रस्त्यावरती लगेच करत होता आणि तो आणि त्याचा मित्र दोघंही